आतमध्ये पाहायला मिळतोय। दरम्यानच्या काळात युवा उद्योजक विशालदादा पवळे नारंगाव गावचे युवा उद्योजक साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय। त्यांचं देखील आम्ही रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो। प्री क्वार्टरची महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायची आहे। पहिला चेंडू प्रवीण गायकवाड यांचा ब्लास्ट आहे। हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर मिड विकेट सीमारेषा ओलांडून पलायन करतोय, चौकार। नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा खरं तर आपण पाहतो निर्णय घेतलाय आणि तो निर्णय पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतो सक्सेसफुल ठरू न देता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं। पहिल्याच चेंडूवरती आलेला एक सनसनी चौकार आपण इथे मैदानावरती पाहत आहोत। या वेळेचा चेंडू होता पॉइंटच्या पलीकडे, चांगला फटका, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, ओळीने दुसरा सनसनी चौकार आहे। पहिल्या दोन चेंडूवरती आलेले दोन सनसनी चौकार खरं तर प्रवीण गायकवाड मैदानावरती खेळतात, परंतु आणखीन एक डॉक्टर प्रवीण गायकवाड सरांचं या ठिकाणी शुभागमन होतं। प्रोफेशनल प्रीमियर लीग येत्या 24 डिसेंबर पासून ह्याच मैदानावरती खरं तर आपल्याला पाहायला मिळेल। पर्व क्रमांक 3 त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक डॉक्टर प्रवीण गायकवाड सरांचं या ठिकाणी शुभागमन झाले। रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। चांगले चेंडू आपण पाहतो इथे मैदानावरती, तुम्ही पाहता ओळीने पहिले दोन चेंडू निर्धाव आले। 5 षटकांची लढत आहे। स्टेट आपण पाहता आता गेम प्लॅन तुम्हाला बदलायला सुरुवात करावी लागेल, कारण आयकॉन खेळाडूला एकच षटक टाकायचे, आता उरलेले 4 षटकं जे आहेत ना ते स्थानिक खेळाडूंना मैदानावरती टाकावं लागणार आहे। त्यामुळे या सामन्यामध्ये पुन्हा एकदा मजा येणार तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळते आहे। डान्सिंग डाऊन द विकेट, फटका फसलाय हेमंत दरोडे चेंडूच्या खाली आणि डावाला पडलेलं पहिलं खिंडार। प्रवीण गायकवाड यांचा खेळ संपतोय। युवन शिलवन उरुळकांच्या संघाला पहिला हतरा। पहिला धक्का आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये बसला 8 या धावसंख्येवरती। ज्यावेळेस खरं तर चेंडूचा बॅटचा संपर्क झाला त्यावेळेस मात्र हातामध्ये बॅट थोडीशी फिरली आणि तिथं स्पष्ट झाले होते की चेंडू खूप दूरवरती जाणार नाही। हेमंत दरोडे पाठीमागच्या सामन्यामध्ये ज्या बऱ्याचशा अडचणी आल्या होत्या त्या अडचणींना आपण पाहतोय, त्या अडचणीवरती मात करत ह्या सामन्यामध्ये मात्र चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आहे। पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलेल्या न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतील गिरीश पवार। अलीकडेच मला वाटतं विवाहबद्ध झालेले आहेत आणि एक चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून अनेक वेळा आपल्याला इथे मैदानावरती पाहिलं। प्लॅटफॉर्म गरजेचा आहे, कारण पाठीमागे जर तुम्ही पाहिला संघाचा आयकॉन अनिकेत रोडे देखील आहे। पाठीमागच्या सामन्यामध्ये मित्र असं म्हणजे उरुळकांच्या टीमने चूक केली, थोडंसं पुढे प्रमोट केलं असतं तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता, परंतु या सामन्यामध्ये आपण पाहतो नक्कीच ती चूक सुधारतील 8 धावा धावफलकावरती। यावेळेचा चेंडू आल्या जागेवरनं फटका खेळायचा आहे, इनसाइड आउट फटका आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा ओलांडतोय हा गिरीश पवारचा सनसनी चौकार। चौकाराबरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतो। 12 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। डू ऑर डायची लढत आहे, जिंकलात तर या स्पर्धेचे क्वार्टर फायनल खेळतात आणि ते म्हणजे अर्थात आपण पाहतो आता अमित तापकीर सर अँड कंपनी, तर कुठला संघ तिथे पुढे जाईल यासाठी मात्र आपण पाहतो मोठं युद्ध मैदानावरती पेटलेलं आहे। पाठीमागच्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये चेंडू आलाय पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिले खरं तर मोठा धावफलक उभा होता, परंतु त्या मोठ्या धावफलकाचा प्रारंभ करत असताना अक्षय जराळ मला वाटतं त्याच्यावरती कधी प्रश्नचिन्ह नव्हतं। अफलातून त्याने बॅटिंग केली, परंतु राहुल गाडीलकरने जे फटके खेळलेला ते मात्र आपण पाहतो संघाला नवसंजीवन प्रदान करणारे होते। त्यामुळे याही सामन्यामध्ये नाणेफेक जिंकत आम्ही क्षेत्ररक्षण करून स्टेटवर कळवलं। वाडिश लॉंग आपला क्षेत्ररक्षक संघाचा आयकॉन चेंडूवरती आला, फेकी अथर्वकड तोपर्यंत पोहोचतो आपल्या संघा घरट्यामध्ये, तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा आहेत आणि या 2 धावे बरोबरच षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलंय। एका षटकाच्या समाप्ती धावफलकावरती 1 गडी बाद 14।
षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलेलं आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावफलकावरती आपण नजर टाकतो पहा. एक गडी बाद 14 धावा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. डू ऑर डायची लढत आहे. जिंकावंच लागणार आहे. जिंकला तरच तुमचं अस्तित्व या स्पर्धेतलं जिवंत राहणार आहे. पराभूत झाला तर मग मात्र रॉयल ट्रॉफीचा चौथं पराभवाची तुम्हाला वाट पाहावी लागेल. त्यामुळे अभिनय तो कभी नाही अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करायची. दिवसभर ज्या खेळाडूची बॅट अक्षरशः बोलली, चौकार षटकारांचा पाऊस ज्या खेळाडून पाडला तो अथर्वकर स्ट्राईकवरती, तो नॉन स्ट्राईकवरती. आपण जर पाहिलं गिरीश पवार आहे गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक दुसरं शहाजी मोरे. स्पीडअप करा, स्पीडअप करा विनंती आहे. शहाजी मोरे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला इथे पाहायला मिळतात. पहिला चेंडू, छोटा तीर लेकिन वार करे गंभीर. अथर्वगडचा हा ब्रँडेड फटका आहे. षटकार. या षटकाराबरोबर संघाचा धावपळ पुढे सरकतो. 20 धावा धावपलकावरती आहे. विशेष म्हणजे 2-3 ऑप्शन होते इथे मैदानाच्या आतमध्ये, परंतु तुम्ही जर पाहिलं गणेश गाडेलकर हे चांगले होते. परंतु शहाजी मोरे अलीकडे आपण पाहतो टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खूप चांगलं क्रिकेट खेळायला लागलेलं आहे आणि खूप चांगलं क्रिकेट आपण पाहतो त्यांनी आतापर्यंत दाखवलेलं आहे. हा बॉल मुख्य पंच पांडुरंग सरोदे सर दंडित करतील. अवंत धावेबरोबर संघाचा धावपळ पुढे जातोय. धावपलकावरती नजर टाकला असता 21 धावा. ही स्पर्धा फक्त खेळाडूंसाठी आहे असं अजिबात नाहीये. प्रेक्षकांसाठी देखील आपण पाहतो स्पर्धा नक्कीच फलदायी ठरणार आहे. सामना पाहता पाहता एक इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची तुम्हाला सुवर्ण संधी. आकाश मार्गानं चेंडू सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. स्क्वेअर लेगचे कॅमेरामॅन यांना सलामी देणारा ब्रँडेड हिट येतोय. षटकार. शंभर टक्के गॅम्बल होतं, कारण आपण पाहतो डावखोरी हाताचा जर फलंदाज समोर आहे आणि डावखोरी हाताचा गोलंदाज जर तुम्ही उभा केला तर तिथे खरं तर अडचण निर्माण होणारच होत्या. षटकाराला षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे गेला. 27 धावा धावपलकावरती आहे. कमी वयामध्ये खरं तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती स्वतःचा प्रचंड मोठा फॅन क्लब उभा करणारा अथर्व कडा इनसाइड आउट फटका खेळला. बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी आणि ही गोळी सरळ. काळजी घ्या खेळाडू, काळजी घ्या. थोडस चौकार आहे. ओके का पहा राहुल. खेळाडू काळजी घेत चला. चौकार आलाय. चौकाराबरोबर संघाचा धावपळ पुढे अथर्वकडने प्रचंड मोठी धावांची उधळण करायला या षटकामध्ये सुरुवात केलेली आहे. चौकाराबरोबर संघाचा धावपळ पुढे जातो. 31 धावा धावपलकावरती आहे. खरं तर 50 रुपयाचं कुपन तुम्हाला खरेदी करायचं आहे आणि त्या 50 रुपयाच्या कुपनमध्ये मात्र तुम्ही एक इलेक्ट्रिक बाईक जिंकू शकता. आणि त्या इलेक्ट्रिक बाईकमध्ये जरी तुमचं नाव नाही जरी आलं तरी त्यानंतर जे काही 4 विजेते असतील ना त्यांना देखील आपण पाहतो रॉयल ट्रॉफीच्या माध्यमातून आकर्षक असं गिफ्ट हॅम्पर आपण या ठिकाणी देणार आहोत. एक सिंगल आपण पाहतो इथं मैदानाच्या आतमध्ये चित्त्याच्या चपळ्याने गिरीश पवार आणि अथर्वकड पूर्ण करतात. एक धाव मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावपळ पुढे जातोय. 32 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. षटक क्रमांक दुसरं उजव्या आणि डावखोरी हाताचं कॉम्बिनेशन इथं मैदानावरती असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती शहाजी मोरे हे जे षटकामध्ये धावा आल्यात, परंतु आपण पाहतो तरी देखील एक चांगली गोलंदाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते आहे. यावेळेचा चेंडू जोरामध्ये फटका भरत आल्या तिथे डायरेक्ट हिट आणि गिरीश पवारच्या घरावर बुलडोजर. क्रिकेट मधले आत्महत्या. डावाला पडलेलं दुसरं खिंडार. गिरीश पवार गॉन. भरत लोखंडे काला परत आणि परत आल्यानंतर मात्र गिरीश पवारच्या त्याने पहा फर्निचर तोडून टाकल्यात. सामना पाहण्यासाठी आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित होत आहेत साईराम 11 शिरूर संघ. आणि या शिरूर संघामध्ये एक यशस्वी गोलंदाज अनेक वर्ष ज्यांनी खरं तर खूप चांगलं काम केलेलं आहे आदरणीय रामभाऊ झेंडे सरांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. त्याचप्रमाणे आपण पाहतो सकाळच्या 17 पासून आमचे झहीरभाई काझी हे देखील सामना पाहण्यासाठी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. न्यू बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
मोहम्मद अन्सारी अर्थात अली अन्सारी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 2 गडी बाद 32 धाबा. काहीतरी वेगळं करायचं होतं आणि ते गरजेचंच होतं इथे मैदानावरती. भरत लोखंडे फिकी सर्व केले त्यानं आणि केल्यानंतर मात्र आपण पाहतो डावाला मोठं खिंडार मैदानावरती पडलेलं आहे. 2 गडी बाद 32. यावेळेचा चेंडू आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये अपील केले अक्षय जराडनं, परंतु स्कोरले पंचाने मात्र ते अपील फेटाळलेले आहे. 2 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती रोहितदादा सोनवणे यांच्या मालकीचा युवान माफ करा खरं तर मनुभाऊ बडेकर यांच्या मालकीचा युवांश 11 उरुळक यांच्या 2 गडी बाद 32. 32. 5 षटकांची लढत आहे. याची नोंद घ्या. आयकॉन खेळाडू एकच षटक टाकू शकतो. आयकॉन एकच षटक टाकू शकतो याची नोंद घ्या. खरं तर नाणेफेकीच्या वेळेसच आपण क्लिअर केलंय. 32 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण राहुल गाडीलकर यांना इथे पाहत आहोत. पाठीमागचा सामना 8वा 1 वे ट्रॅफिक चालू होता. निलेश शिंगवले आणि सुहास साकोरे आणि हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत असताना ज्या खेळाडूने ज्या गोलंदाजाने धावफलक नुसता थांबवला नाही तर ज्यांनी खरं तर विजयाची नक्कीच पाया रचला तो गोलंदाज तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय राहुल गाडीलकर. उजाला डावकर याचं कॉम्बिनेशन आहे डावफलकावरती जर आपण पाहिले तिथे 32 धावा आहेत. तर स्ट्राईकवरती अथर्व कड. आज दिवसभरामध्ये खेळाडूच्या बॅटमध्ये चौकार षटकारांचा पाऊस आला. बरसात केली या मैदानावरती त्याने चौकार षटकाराची आणि इथे देखील आपण पाहतो चांगली कामगिरी तिला इथं करायची आहे. यावेळेचा चेंडू होता पॉइंटला सुंदर फटकाय मोकळ्या जागे अधिराज्य अथर्व कडचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रॉयल ट्रॉफीचा दमदार चौकार 4 धावा. या चौकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. 36 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तिसरा षटक प्रगतीपथावरती परंतु पहिल्याच चेंडूवरती खेळलेला सनसनी चौकार. यावेळेचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय तिथे परंतु आपण पाहतो सरळ हेमंत द्रविडच्या हातामध्ये. एक धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावीबरोबरच संघाचा धावपल पुढे 37 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. तिसऱ्या क्रमांकाचा षटक इथं मैदानावरती आहे अली अन्सारी. इतिहास मोठा सांगितलं जातो आणि ग्रेट फिनिशर आहे. खरं तर उरुळकांच्या टीमचा अनेक वर्ष खूप चांगली कामगिरी त्याने केलेली आहे आणि तो का ग्रेट फिनिशर आहे इथं त्याला इथं मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागणार आहे. यावेळेचा चेंडू ऑफस्टिकच्या पलीकडे सरकला. प्रॉपर बॅटवरती चेंडू मिडल झाला नाही. आदित्य स्कोरलेगमध्ये चेंडूवरती आलेले एक धाव तुम्हाला इथं मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 38 धावा धावपलकावरती आहे. खरं तर क्रिकेटमध्ये तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. मी कित्येक वेळा सांगितलं काहींना वयाच्या 14व्या वर्षी जबाबदारी घ्यावी लागते तर काही जण वयाचे 40 जरी ओलांडलेला तरी जबाबदारीचं भान राहत नाही. इथं जबाबदारी घ्यावी लागणार आहे कारण मोठा मंच आहे. डू ऑर डायची मॅच आहे. जिंकला तर तुमचं अस्तित्व आहे. पराभूत झाला तर रॉयल ट्रॉफीच्या तिसऱ्या पर्वाला टाटा बाय करावं लागणार आहे. 38 धावा धावपलकावरती. यावेळेचा चेंडू समोर वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उभा करून ठेवला. एक धाव आहे. दरम्यानच्या काळात ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे आदरणीय राजेश अण्णा कदम साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. रॉयल ट्रॉफी 2025 च्या देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये पर्व क्रमांक 3मध्ये अण्णा सर आम्ही तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. एका धावेबरोबर संघाचा धावपला फुल टॉस चेंडू अली अन्सारी बरसलाय आणि चेंडू सरळ डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. वाघांची मोठी दहाड होती. षटकार. बॉल बॉय चेंडू द्या. बॉल बॉय विनंती असेल आपण चेंडू घेऊन या. ऑरेंज शर्ट आपण जे उभे आहात तिथे. षटकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 45 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी जाएगा, रूट करना बट ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. मौनानं होतं एवढं मोठं रामायण हे जर माहीत असतं तर शब्दांच्याही स्वाधीन झालो असतो परंतु मग शब्दांनी लिहिली असती भलतीकडे मिरवणूक माझी. शब्द म्हणजे अंत कौरव असतात. ओठात एक पोटात भलतच. मौनाचं रामायण सहन करता येतं सीताहून परंतु शब्दांचं महाभारत शोधायला पाठीशी कृष्ण हवा. 2 गडी बाद 45 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतात. अली अन्सारी टिपिकल फटका होता. हा ब्रँडेड फटका होता अली अन्सारीचा आणि धावपल पुढे गेलाय. उधळण करतो धावफलकावरती. 45 धावा आहे.
हा चेंडू आपण पाहतो वाईड यॉर्कर इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळालेला आहे. टेनिस क्रिकेट च्या पटलावरती जर आपण पाहिले नाही ते दोन्ही पंच एकत्र आलेत. 3 षटकांचा आपण पाहतोय की खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावफलकावरती नजर टाकतो आपण. युवांश 11 उरुळ कांचन 45. 3 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 45 धावा आहे. अजूनही 2 षटके इथे मैदानावरती पडतील कारण वेळेचं बंधन आहे, त्यामुळे 5-5 षटकाच्या लढती आपण इथे मैदानावरती खेळवतोय. 3 वाजून 54 मिनिटं होतात आणि अजूनही आपण पाहतोय एक इनिंग आणि त्याचबरोबर एक अख्खी संपूर्ण मॅच आपल्या मैदानावरती खेळवायची आहे. 45 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरा क्रमांक षटक इथे मैदानावरती प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण गणेश गाडीलकर यांना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. अथर्वकड 7 चेंडू खेळले, 7 चेंडूमध्ये 23 धावा त्यांच्या माध्यमातून आहे. मोहम्मद अर्थात अली अन्सारी एका षटकाराच्या माध्यमातून 4 चेंडूमध्ये 7 धाव्यांची त्याच्याकडे देखील त्याच्या पुढे धाव ते रोखलेला आहे. तर गणेश गाडीलकर ही कामगिरी मैदानावरती करतील. हा बॉल नव्याने टाकावा लागेल आणि मुख्य पंच त्याचीच पुष्टी करतात. अवंतर धावेबरोबर आपण पाहतो संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती नजर टाकल्या असता पाहायला मिळतात आपल्याला 46 धावा आहे. संघर्ष मैदानावरती इथं रंगलेला आहे आणि या संघर्षातून मात्र तुम्हाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे आणि एकदा का तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं का मग तर त्या अस्तित्वातून निर्माण होतो तुमचा तो रुबाब तुम्हाला दाखवता येत नाही. तो तुमचा रुबाब वागण्यातून, चालण्यात आणि बोलण्यातून कळत असतो. त्यासाठी आपण पाहतो तुम्हाला हे कर्तृत्व आपल्या नावावरती करायचं आहे. हा बॉल बाहेर जाणारा चेंडू आणि तिथे मात्र ट्रॅप केलं होतं, फासे टाकले होते गणेश गाडीलकरनं आणि सरळ त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसरतोय. अथर्वकड मोठी विकेट आहे. एक वादळ शांत होतं ना होतं तर दुसरं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावतं. संघाचा आयकॉन खेड राजगुरुनगर खेड सिटीतला एक मोठा सुपरस्टार अनिकेत रोडे आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 3 गडी बाद 46 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. SP बारामती तिथे खरं तर एक बाराची स्पर्धा मी कव्हर केली. बारामती तालुक्यामध्ये देखील मॅन ऑफ द सिरीज त्यांनी जिंकली. खेड तालुक्यामध्ये देखील आपण पाहतोय प्रीमियर लीगमध्ये अनेक अनेक खरं तर मॅन ऑफ द सिरीज जिंकलेला खेळाडू आहे आणि इथे आपण जर पाहिलं तर आज याचा आयकॉन म्हणून त्याला बोलवलं गेलेलं. का बोलवलं गेलं इथं मैदानाच्या आतमध्ये त्याला दाखवावं लागेल. कारण अजून आपण जर पाहिलं 11 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल आणि 11 चेंडूमध्ये अनिकेत रोडे कसा झंझावात करतो मैदानावरती त्यावरून त्यांचा धावफलक अपेक्षित असणार आहे. गणेश गाडीलकर पहिला चेंडू खराब टाकला परंतु त्यानंतर अथर्व कडलं त्याने थांबवलं. जे खरं तर 20 ते 15 धावांचं अंतर निर्माण करणारे गती परिवर्तन आणि त्या गती परिवर्तन चेंडूने अनिकेत रोडेचा इथे खेळ थांबवला. डावाला मोठा खिंडार आयकॉन 0 वरती बाद. व्हेरिएशनचा बेताज बादशाह गणेश गाडीलकर. राळेगण तेरपालचं खरं तर ऑप्शन आम्ही कव्हर केलं आणि त्या ऑप्शनमध्ये सर्वात महागडा खेळाडू का ठरला होता हे अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतंय. या दिवशी चेंडूवरती अथर्वकडला थांबवलं तो पुढच्या चेंडूवरती संघाचा आयकॉन टिपलाय अनिकेत रोडे. तर विकेट हॅट्रिकचा चेंडू आणि तो फेस करण्यासाठी लकी खंडागळे आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. विकेट हॅट्रिकचा चेंडू आहे. खरं तर विकेट हॅट्रिक ही दुर्मिळ आहे. षटकार हॅट्रिक आपण अनेक वेळा पाहतो, चौकर हॅट्रिक पाहतो, परंतु विकेट हॅट्रिक ही दुर्मिळ गोष्ट आहे जी गोलंदाज लाईफपर्यंत शेवटपर्यंत खरं तर आपल्याकडे एक आठवण म्हणून ठेवतात आणि अशा एका माइलस्टोनच्या जवळ जाऊन पोहोचलेला गोलंदाज अर्थात गणेश गाडीलकर आहेत. 4 गडी बाद 46 धावा धावपलकावरती लक्ष्मण खंडागळे नाव मोठं आहे. संघर्ष करिअर अकॅडमीच्या माध्यमातून देखील आपण पाहतो प्रचंड मोठ्या व्यासपीठावरती स्वतःचं नेतृत्व उभा करणारा खेळाडू राहिलेला आहे आणि आज लढायचं आपल्या गावासाठी आणि समोर गणेश गाडीलकर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू अक्षय जरडच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. लक्ष्मण खंडागळेचा ब्लास्ट आहे हा षटकार.
थँक्यू डीजे डीजे थँक्यू. षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे अर्धशतक धावपलकावरती पूर्ण होतोय उरुळकांचन टीमचं. युवांश 11 उरुळकांचन 52 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हो सुरेख बॉल होता, गती गती कमी होता. एक्झॅक्टली अलिकेत रोडेल जो चुंडी टाकला तोच होता बऱ्यापैकी देखील. कारण मला वाटतं तिथे देखील आपण पाहतोय वेग अजिबात दिला नव्हता. जो चेंडू यादीच्या चेंडूवरती षटकार करतो भंडारी वेगाचा होता, प्रॉपर बॅटवरती मिडल आला आणि अक्षय जराच्या डोक्यावरनं एक खणखणी षटकार वसूल केला. धावपल 52 नाही, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा त्याच चेंडूवरती आला आणि गती परिवर्तन चेंडूने लक्ष्मण खंडागळे यांना खरं तर निरस्त करून टाकलं. समोर पुढ्यामध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडूवरती असेल नॉक ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव आपण इथे बैदराच्या आतमध्ये पाहतो. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे आहे. धावपलकावरती 53 धावा आहे. फक्त लक्ष्मण खंडगळे यांनी काम होणार नाहीये. तर दुसऱ्या बाजूला शेवटचा चेंडू आहे. 53 धावा धावपलकावरती आपण इथे बैदराच्या आतमध्ये पाहत होतो आलिया अन्सारी. विशेष म्हणजे आपण पाहतो काय करामत करेल. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही जर पाहिलं गणेश गाडीलकर जरी एक षटकार आला परंतु चांगले षटक आहे. हा बॉल स्क्वेअर कट नानू सोनवणे उभा, दोन हातांची गुंफण आणि टिपला आली अन्सरेला गलीच्या दिशेने फलंदाज बाद. चार षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आपण पाहतोय युवांश 11 उरुळी कांचन 5 गडी बाद 53. तर संघाचा नेता संघाचे संघमालक प्रसिद्ध रील स्टार मनोभाऊ वडेकर मैदानावरती दाखल. 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपलेला आहे. 53 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तो शेवटचं षटक इथे मैदानावरती असणार आहे. शेवटच्या षटकासाठी आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती संघाचा ऐकून आणलं गेलं अक्षय झरळ, ज्याने पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण पाहतो शेवटच्या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी केली होती. केंद्रीय माता स्पोर्ट क्लब केंदूर संघाचा जो धावपलक 100 दिसत होता तो मात्र कमी धावसंख्येवरती त्याने रोखला आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय नेवासा तालुक्यातील फत्तेपूर गावचा खेळाडू तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय अक्षय झराडा, जो निशब्द आहे. 53 धावा धावफलक आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. जागेवरनं फटका खेळायचा होता कव्हर पॉइंटला, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. सुरेख सुरेख चेंडू तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहता. लाजबाब आपण पाहतोय गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये धावा तुम्हाला मैदानावरती वाढवावं लागणार आहे, कारण पाठीमागच्या सामन्यामध्ये याच फलंदाजी युनिटने आपण पाहतो सक्सेसफुल रनचेस केलेलं होतं. त्यामुळे लक्ष्मण खंडागळे यांना बॅट चालवावं लागेल आणि ती बॅट चालवली गेलेली आहे. आडव्या बॅटनं फटकाय डीप लॉंग ऑनला सचिन पाचंगेच्या डोक्यावरनं लक्ष्मण खंडागळे बरसतात. षटकार. थँक्यू डीजे. षटकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 59 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू बॅटची बाहेरची कड गणेश गाडीलकर टिपतोय झेल. लक्ष्मण खंडागळे यांचा संपतोय खेळ. शहबाज अन्सारी न्यू बॅटर आपल्याला शाहनवाज अन्सारी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 6 गडी बाद 59 धावा. अजून 3 चेंडू आपण पाहतोय षटकामध्ये अक्षय झराडला टाकायचे, परंतु या 3 चेंडूमध्ये षटकार चौकर शोधायचे. यावेळेचा चेंडू ऑफस्टिकच्या पलीकडे सरकले. आदित्य वेळ घेतात तिथे आणि वा सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण आहे. अफलातून क्षेत्ररक्षण आपण पाहतो मैदानावरती. एकच धाव मिळेल आणि नॉन स्ट्राईक वरती फलंदाज धावत होतो. चला चला फलंदाज चला.
7 गडी बाद 60 धावा यावेळेचा चेंडू उंच हवेमध्ये फटकाय स्वतः गोलंदाज उलट्या पावलावर पळतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थांबला, कारण ज्यावेळेस अक्षय जराड पळत होता ना त्यावेळेस वाटलं राहुल गाडेलकरला की तिथे जर आपण गेलो तर मग मात्र झेल सुटू शकतो. त्यामुळे तो स्वतः थांबला आणि मग नंतर ज्यावेळेस अक्षय जराडला कळलं की चेंडूपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याने मग राहुल गाडेलकरकडे पाहिलं. तोपर्यंत चेंडू मात्र विसावा घेत होता. 2 धावींची उधळण आहे आणि या 2 धावेबरोबर संघाचा धावपल्या पुढे 62 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधला इथे मैदानावरती पडतोय. गती परिवर्तन वेग वेग काढून घेतला होता. एक धाव तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबरच पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 63 धावा धावपलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र आपण पाहतो 64 धावींची गरज असेल. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. 63 धावा धावपलकावरती बनवल्या गेल्या. जिंकण्यासाठी मात्र आपण पाहतो 64 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय महत्वपूर्ण लढत आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात, कारण दोन्ही संघासाठी आपण पाहतो अतिशय महत्वपूर्ण मॅच आहे. जिंकणारा संघ मात्र या स्पर्धेची क्वार्टर फायनल खेळेल तर पराभूत होणारा संघाचा प्रवास इथे मैदानावरती थांबणार आहे. पहिला डाव मैदानावरती संपला. 63 धावा धावपलकावरती बनवल्यात आणि जिंकण्यासाठी मात्र आपण पाहतो 64 धावांची गरज इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. या संघाचा आयकॉन अक्षय जराड आणि त्यांच्यासोबत शहाजी मोरे असे 2 सलामीर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक पहिलं
जयदीप खेत्रे यांना तुम्ही इथे आता मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. 30 चेंडू आणि 64 धाव्यांची गरज आपण पाहत आहोत ऑन स्क्रीन. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहतो या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि सर्वोत्कृष्ट आयकॉन. पहिला चेंडू शहाजी मोरे आणि केद्रोडे तिथे उभा आहे, टिपलाय सुंदर जाईल आणि डावाला पडलेलं पहिलं खिंडार शून्यावरती शहाजी मोरे तंबूच्या आसऱ्याला. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढवलो आम्ही, शून्याचे करूया मंथन शोधू सर्व काही. मित्रांनो, शून्याला काहीच अर्थ नाहीये, परंतु पुन्हा एकदा तुम्हाला शून्यातून विश्वनिर्मिती इथे मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. 64 धावांचा पाठलाग शहाजी मोरे किती महत्वाचा होता या मोठ्या रन चेसमध्ये. तर एक डावखुरी हाताचा फलंदाज बाद होतो ना होतो, तर दुसरा डावखुरी हाताचा फलंदाज त्याला रिप्लेस करतोय राहुल गाडेलकर. शून्यावरती पहिला फलंदाज कोसळलेला. गोलंदाजी युनिट आपण जर पाहिले खरं तर उरळकांच्या संघाची तोफखाना राहिलेला आहे. जयदीप खेत्रे पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतो आपल्या संघाला एक बहुमूल्य यश इथे मैदानाच्या आतमध्ये मिळवून देतोय. 64 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. यावेळेचा चेंडू पॉइंट कव्हरला सुंदर फटका इनफिल्ड खेळ करतोय. लकी खंडागळे चेंडूला पाठमोर आहेत आणि एक अफलातून क्षेत्र चल मात्र तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळालेला आहे. दोन धावा आपण पाहतो इथे मैदानावरती मिळतील. या 2 धावेबरोबरच भिंतीवरती बसलेले प्रेक्षक पाय वरती घ्या. भिंतीवरती बसलेले प्रेक्षक विनंती असेल सर्वांना की आपण पाय वरती घ्या. 2 धावा धावपलकावरती आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. षटक क्रमांक पहिले चालू आहे. यावेळेचा चेंडू फटका फासलाय. फाईन लेग निलेश कांचन चेंडूच्या खाली टिपतोय सुंदर झेल. जयदीप खेत्रने डावाला खिंडार पाडलंय वियांश फायटर्स राळेगण या संघाला. दोन गडी बाद 2 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 64 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पपण्यांवरती पाणी तेवढे ठेवले. कारभानीला घेऊन संगे सर आज लढतो आहे, चिखल गाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जाता जाता हसत हसत उठला, पैसे नको सर थोडा एकटापणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. लढावं लागेल कारण डुआर डायची लढत आहे. 64 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. 27 चेंडूने अजूनही 62 धावा. तर न्यू बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत हेमंत दरोडे यांना तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. कशी कामगिरी ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये जयदीप खेत्रेने खूप मोठे 2 हादरे दिलेले आहेत. शहाजी मोरे आणि त्याचबरोबर आणखी एक डावखुरी हाताचा फलंदाज टिपला राहुल गाडीलकर, जो पाठीमागच्या सामन्यामध्ये खूप अफलातून बॅटिंग करून मोकळा झाला होता. त्याला इथे मात्र थांबवलेला आहे. खराब बॉल नक्की खंडागळेला बीट करेल. फाईन लेग फोडला हेमंत दरोडेला आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा. चौकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे जातो. धावपलकावरती नजर टाकल्या असता 6 धावा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. अतिशय महत्वपूर्ण लढत आहे इथे मैदानाच्या आतमध्ये. याआधी काय केलं त्या गोष्टीला अजिबात राहिले नाही, अर्थ राहिले नाही. इथे जिंकायचं तुम्हाला आणि जिंकण्यासाठी मात्र एकमेकांची डाव मैदानाच्या आतमध्ये पडायला सुरुवात झाली. पुन्हा एकदा तोच फटका. यावेळेस मात्र लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. 4 धावा. चौकार. ओळीने 2 चौकार मैदानावरती आले आणि या 2 चौकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 10 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 25 चेंडू आणि आपण पाहतोय अजूनही 54 धाव्यांची गरज आहे. जरी
विकेट या षटकामध्ये आल्या, परंतु त्यानंतर मात्र ते कुठल्याही प्रेशन बर्डन न घेता हेमंत दरोडेने खेळलेले दोन सनसनी चौकार तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ऑटो कॅच, कॉटन बोल्ट. जयदीप खेत्रे जाता जाता तिसरा बळी घेऊन गेलाय. हेमंत दरोडे गॉन. जयदीप खेत्रेने पहिल्या षटकामध्ये 3 मोहरे टिपलेत. शहाजी मोरे, राहुल गाडेलकर आणि शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतो हेमंत दरोडे. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय रोहितजी सोनवणे यांच्या मालकीचा व्यांश फायटर्स राळेगण थेरपाळ 3 गडी बाद 10 धावा 24 चेंडू आणि 54 धावींची गरज आहे. 24 चेंडू आणि आपण पाहतो 54 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये असेल. मोठा संघर्ष आपण पाहतो इथे मैदानावरती तुम्ही पाहताय. सामना इथे मैदानावरती रंगलेला. हवेली तालुक्यातले यशस्वी फ्रँचायझी विरुद्ध पारनेर तालुक्यातले यशस्वी फ्रँचायझी दोघांमधलं तुंबळ इथं मैदानावरती आगीचा ज्वलंत थर मैदानावरती पेटलेला आहे. 24 चेंडू आणि अजून आपण पाहतो 54 धावा आहे. दुसऱ्या षटकाला इथे मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती संघाचा आयकॉन अनिकेत रोडे हातामध्ये चेंडू घेतोय. अजूनही आपण पाहतो जरी 3 फलंदाज बाद झाले असले परंतु राळेगण थेरपाळ व्यांश फायटर संघाचा आयकॉन अक्षय जराड अजूनही मैदानावरती आहे. जे अक्षयने पाठीमागच्या सामन्यामध्ये करामत केली होती, आज पुन्हा एकदा त्याला त्याच पाठीमागच्या सामन्यातले फलंदाजी आठवायची सोपं नाही आहे, कारण समोर तितकाच ताकदीचा गोलंदाज आहे अनिकेत रोडे आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 24 चेंडू आणि आपण पाहतो 54 धावींची गरज. स्पीडअप करा. आणखीन एक मॅच आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये खेळवायची आहे. दहा धावा धावपलकावरती आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. अजूनही 24 चेंडू आणि 54 धावींची गरज आहे. 24 चेंडू आणि आपण पाहतो 54 धावा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. यावेळेचा चेंडू फुलरलेनचा होता. कव्हरला फटका. चांगले क्षेत्ररक्षण आपलं प्रवीण गायकवाड यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पारितोषिक येतोय. अक्षय जराड यांनी जर सामना जिंकून दिला तर प्रसिद्ध समालोचक संदेश गाजरे यांच्या माध्यमातून अक्षय जराड आपल्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. सुरुवातीत अनिकेत रोडोने या षटकाच्या मैदानाच्या आतमध्ये करताना तुम्ही पाहतात. यावेळेचा चेंडू होता इथे ऑफस्टिकच्या पलीकडे सरकले आणि फाईन लेगला एकच धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच आपण पाहतो संघाचा धावपल पुढे सरकतोय. 11 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. नानू सोनवणे आता 3 फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र नानू सोनवणेला अक्षय जराड यांच्यासोबत आपण पाहतो एक छोटी परंतु एक चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. 11 धावा धावपलकावरती आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. गती परिवर्तन हा चेंडू आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. लाजबाब चेंडू तुम्ही मैदानावरती पाहताय. बॅक ऑफ द हँड हा चेंडू इथे मैदानावरती टाकला. गती परिवर्तन हा चेंडू टाकलाय. यावेळेचा चेंडू आपण पाहतो फटका फसलाय. अथर्व साठी सोपा झेलाय आणि त्याने सोपा बनवला देखील. चौथा हादरा टीम व्यांश फायटर्स राळेगण थेरपाळ. चौथा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला. सचिन पाचंगा न्यू बॅटर आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पारितोषिक येते प्रतिस्पर्धा संघाचा अर्थातच आपण पाहतो अक्षय जराड राळेगण थेरपाळ संघाचा आयकॉन. या खेळाडूची खरं तर आपण पाहतो जो गोलंदाज विकेट घेईल त्यासाठी आपण पाहतो गणेश मंगळवेडेकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. कुठल्याही गोलंदाजाने जर अक्षय जराडची विकेट घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक इथे असणार आहे. 4 गडी बाद 11 धावा धावफलकावरती आहे. बुटबोर मावळे हातानेशी घेत घोडखिंडीचे पावनखिंड करणारे बाजूप्रभू देशपांडे तुम्हाला आठवावं लागणार आहेत. हा बॉल आपण पाहतो इथे मैदानावरती कमी वेगाने आला. जे एक्सपेक्टेशन होतं सचिन पाचंगाचे ज्या वेगाने चेंडू येईल तो इथे अजिबात आलेला नाहीये. चांगला चेंडू इथं फसवा चेंडू होता.
चांगली गोलंदाजी आपण पाहतो इथे मैदानावरती. व्हेरिएशन तुम्हाला मैदानावरती करावं लागते आणि तेच व्हेरिएशन आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 11 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा बॉल पुन्हा एकदा पहा, यादीचा चेंडू, गती परिवर्तन होता. हा चेंडू आग ओकणारा होता. अफलातून षटक टाकला अनिकेत रोडनं. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 4 गडी बाद, 18 चेंडू आणि 53 धावींची गरज. दोन षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपला आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकल्या असता 4 गडी बाद, 11 धावा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 18 चेंडूने आपण पाहतो अजूनही 53 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे असेल. 18 चेंडूने आपण पाहतो 53 धावींची गरज. इथे मैदानाच्या आतमध्ये अजूनही सामना असणार आहे. मोठं व्यासपीठ मैदानावरती इथूनही सामना कित्येक वेळा फिरवताना मी अक्षय जराडला पाहिलेला आहे आणि आज पुन्हा एकदा त्याला पुन्हा तीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. कर्तृत्व मैदानावरती गाजवायचंय. मी सातत्याने सांगितलं की दुसऱ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तुम्हाला युद्ध जिंकता येत नाही, तर त्यासाठी स्वतःच्या छातडामध्ये दम असावा लागतो आणि स्वतःच्या छातडामध्ये दम असेल तर तो शिकारी करणार देखील हा जातीवंत लागतो. इथं कोण कोणाची शिकार मैदानाच्या आतमध्ये करेल हे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. 18 चेंडू आणि आपण पाहतो अजून 53 धावींची गरज. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये इथं रंगलेला आहे. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, अगर इरादों में दम हो तो मंजिल भी झुका करती है. संघर्ष हा रडवतो परंतु हा संघर्ष तुमचं आयुष्य देखील घडवतो. त्यामुळे आपण पाहतो हा संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. अथर्व कड गोलंदाजी मार्कवरती आलाय. 18 चेंडू आणि 53 धावा. बेधुंद सागराच्या लाटेत कधी मागे तर कधी पुढे व्हायचं असतं. अरे वेड्या, नेहमीच काय जिंकायचं कधी हरून सुद्धा जिंकायचं असतं. दाखवून ज्या जगास की कोण चोर आणि कोण साव आहे त्याला क्रिकेट असे नाव आहे. पहिलाच बॉल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये असेल. ऑफस्टिकच्या पलीकडे जात हा फटका खेळायचा होता परंतु चेंडूचा बॅटचा प्रॉपर टायमिंग तिथे मैदानाच्या आतमध्ये नाहीये. अफलातून गोलंदाजी आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत होतो. 17 चेंडू आणि 53 धावा आहे. जसजसा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये जाणार आहे तसतसं आपण पाहतो इक्वेशन समीकरण देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बदलेल आणि एक चांगली कामगिरी आपल्याला पाहायची आहे. यावेळेचा चेंडू ऍक्शन रिप्ले. पाठीमागे क्षेत्ररक्षक उभा आणि त्या जाळ्यामध्ये प्रतिस्पर्धा संघाचा आयकॉन थांबवलाय अथर्व कडनं. बिग विकेट डाऊन. अक्षय जराड बाद होईल. ज्या विकेटसाठी आपण पाहतो प्रतिस्पर्धा संघाच्या खेळाडूंनी मात्र देव पाण्यात ठेवले होते. विकेट इथे मैदानावरती आलेले आहे. अथर्व कड यांनी खरं तर आपण पाहतो अक्षय जराडे यांची विकेट घेतली आणि त्या विकेटसाठी आपण पाहतो गणेश मंगळवडीकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक इथे असणार आहे. 5 गडी बाद 11. आदित्य जगदाळ न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथे मैदानावरती पाहायला मिळत आहेत. समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलतंय तुम्ही इथे पाहत आहात. 16 चेंडू आणि 53. शॉर्ट सिलेक्शन जे खरं तर होतं ते चुकीचे होते. पहिल्या षटकामध्ये तुम्ही खरं तर आपण पाहतो सर्व धावा बनवण्याचा प्रयत्न केला. जयदीप खेत्र कच्च्या गुरुचा चालन आहे. त्याने पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय युवन शेलोन उरुळकांच्या संघासाठी खूप भरीपूर्ण कामगिरी केली. बॉटमहँडचा वापर इथे मैदानावरती असेल परंतु पाठीमागे क्षेत्ररक्षक कव्हर करतात. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल गिरीश पवार यांच्या माध्यमातून. 1 धाव आणि एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे जातोय. धावपलकावरती नजर टाकल्या असता 12 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 15 चेंडू आणि अजून 52 धावेंची गरज आहे. 15 चेंडू आणि आपण पाहतो 52 धावा. इथे अजूनही धावा चेसिबल आहेत परंतु इनिंग खेळणार कोण. इथे जर आपण पाहिलं अथर्वकड अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. लेदर क्रिकेट बरोबरच आपण पाहतो टेनिस क्रिकेटच्या पटलावरती देखील आपल्या स्वतःचा ब्रँड या खेळाडू निर्माण केलाय. लेगबाईच्या माध्यमातून 1 धाव आणि एका धावी बरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 13 धावा धावपलकावरती आहे. 14 चेंडू आणि आपण पाहतोय 51 धावींची गरज आहे. 14 चेंडू आणि 51 धावा दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतो ज्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभते, ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये शिष्यवृत्ती सौजन्य दिले आणि ज्यांची टीम आपण पाहतो क्वार्टर फायनलमध्ये दाखल झालेली आहे. शिरूर आंबेगाव काँग्रेस आयचे अध्यक्ष यशवंत भाऊ पाचंगे
भाऊंचं या ठिकाणी शुभागमन होतंय. भाऊंना आम्ही विनंती करतो आपण इथे व्यासपीठावरती या. रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये आम्ही तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. फलंदाज बाद. सहा गडी बाद 13 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळ तसा डाव मैदानावरती कोसळत चाललेला आहे. कुणीही मैदानावरती थांबायला तयार नाही. तू चल मी आलो अशी परिस्थिती आहे. एका बाजूने 2-3 खेळाडू बाद झाले. मग त्यानंतर संघाच्या आयकॉनचा देखील आपण पाहतो तिथे खेळ संपला. आणि आता या सामन्यावरती जर आपण पाहिलं युवन शिलवण उरोळी कांचन या संघाने मात्र पकड बनवताना तुम्हाला पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड जयदीप खेत्र चेंडूवरती येतील, चांगले क्षेत्ररक्षण करतील. त्याचबरोबर आपण पाहतोय तिथे 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 14 आहेत. 12 चेंडूमध्ये 50 धावींची गरज आहे. सहा गडी बाद 14 धावा धावपलकावरती 12 चेंडू आणि आपण पाहतो 50 धावींची गरज. दरम्यानच्या काळात ज्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभतीये शिरू आंबेगाव काँग्रेस आयचे अध्यक्ष आणि लोणीकंद संघाचे संघ मालक आदरणीय यशवंत भाऊ पाचंगे यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. भाऊंना मी विनंती करतो आपण इथे व्यासपीठावरती या. आपलं रॉयल ट्रॉफी 2025च्या देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. डिफ लॉंग ऑफला आपण पाहतो. खरं तर क्षेत्ररक्षक तिथं चेंडूवरती येतील. 1 धाव आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती 15 धावा आपण पाहत आहोत. तर समीकरण बदलत आहे. 11 चेंडू आणि 49 धावींची गरज इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. इथून आपण पाहतो सामना जर तुम्हाला खेळायचा असेल तर सांगतो स्पेशल इनिंग खेळावं लागेल. म्हणून बेस्ट इनिंग खरं तर या दोन्ही खेळाडूंना मैदानावरती खेळावं लागेल. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 16 धावा धावपलकावरती आहेत. समीकरण बदलते पहा. 10 चेंडू आणि 48 धावींची गरज आहे. 10 चेंडू. यावेळेस आपण पाहतो खरं तर क्षेत्ररक्षक इथं मैदानावरती. उद्या मात्र आपण पाहतोय आपल्या स्पर्धेचा शेवटचा हाफ आपण मैदानावरती कव्हर करणार आहोत. ऑल इंडिया ओपनचे आपण पाहतोय मात्तपर खेळाडू तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि उद्या आयकॉन खेळाडू देखील आपण पाहतोय खरं तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल. महाराजा प्रतिष्ठान अन्नापूर या संघाकडनं उद्या आयुष शेख तुम्हाला इथे पाहायला मिळतील. पानोली संघाकडनं आपण पाहतो हवेली तालुक्याचा सुपरस्टार विशाल धारक. VCC मांडवगोन फराटा या संघाकडनं पाबळगावचा सितारा कुणाल खोंड. तर टाकळी ढोकेश्वर बारामती तालुक्यातील मोरगावचा सुपरस्टार अक्षय तावरे तुम्हाला उद्या ह्या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. 6 गडी बाद 17 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 9 चेंडू आणि 47 धावींची गरज आहे. 9 चेंडू आणि आपण पाहतो 47 धावा. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय अंगभेदक मारावा होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न पाठीमागे आपण पाहतो. भरपूर धावा आहेत अथर्वकडला माहिती आहे. त्यामुळे त्याने फेकी केली. थोडासा पंबल तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. बघता बघता 2 धावींची मोठी उधळण होईल आणि या 2 धावी बरोबरच संघाचा धावपल पुढे जातोय. धावपलकावरती 19. रोहित सोनवणे विनंती असेल संपर्क करा. रोहित सोनवणे विनंती असेल संपर्क करा. हा बॉल जोरावरती बॅट फिरली परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क इथे मैदानावरती नाहीये. अफलातून गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 7 चेंडू आणि 45 धावींची गरज आहे. लोणीकर संघाचे कर्णधार अमित तापकीर सर चला विनंती असेल आपण येऊन थांबा इथे. आपण लगेच टॉस या ठिकाणी करणार आहोत. यावेळेस देखील आपण पाहतो पुन्हा एकदा गती परिवर्तन हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि खूप मोठं धावेचं अंतर आहे. 45 बनवायच्यात.
19 धावा धावपालिकावरती आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये महेंद्र गदादे सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. हे मैदान अनेक वेळा त्यांनी गाजवले. रॉयल ट्रॉफीच्या देदीप्यमान क्रीडा महोत्सवात त्यांचं स्वागत आहे. आदरणीय यशवंत भाऊ पाचंगे भाऊंना आम्ही विनंती करतो, आपल्या शुभाचे आम्ही टॉस करतोय. भाऊंचे व्यासपीठावरती शुभ आगमन होतंय. रॉयल ग्रुप व सायरो मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफी 2025च्या देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये आम्ही तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. गोलंदाजी मार्कवरती आपण अथर्व कडला पाहत आहोत. खूप खूप धाबा आहेत त्याला. पहिल्या चेंडू निर्धाव तर 5 चेंडूमध्ये 45 धाबा इथं वाचवायच्या आहेत. क्वार्टर फायनलची लढत यानंतर आपल्याला इथे बैदाराच्या आतमध्ये खेळवायची आहे. यशवंत भाऊ पाचंगे 11 HK स्पोर्ट क्लब लोणीकन. सुंदर झैल आणि फलंदाज बाद. या ठिकाणी आपण पाहतो खरं तर शिरूर आंबेगाव काँग्रेस आयचे अध्यक्ष यशवंत भाऊ पाचंगे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. राजेश अण्णा कदम, आदरणीय राजेश अण्णा कदम, रामभाऊ झेंडे या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतो की यशवंत भाऊ पाचंगे भाऊंचा आपण या ठिकाणी सन्मान करतो. आपण जो सन्मान तुमच्या शुभ हस्ते करणार आहोत. फसलीमध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. खरंच शिरूर टेनिस क्रिकेट नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण पाहतो सर्व खेळाडूंना यांनी खरं तर खेळण्याची एक मोठी संधी उपलब्ध करून दिली. असे डोकसांगे गावचे उद्योजक आणि टेनिस क्रिकेट पटलाला लाभलेला अनमोल संघमालक रत्न म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं आदरणीय यशवंत भाऊ पाचंगे भाऊंचा आपण पाहतो रॉयल ट्रॉफी 2025च्या माध्यमातून एक सन्मान होतोय. म्हणून आम्ही विनंती करतो आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. 2 चेंडू 44 यावेळेचा चेंडू आपण पाहतो आतमध्ये येणारा असेल. यावेळेस आपण पाहतोय चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि याच बरोबर युवांश 11 उरुळ कांचना संघ क्वार्टर फायनल मध्ये